तर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी कसलीही पूर्व सूचना न देता त्या ज्या नेहमीप्रमाणे ट्विटरवर घोषणा करून लाडक्या बहिणींना वितरणासंदर्भातली माहिती देत असतात तसली माहिती न देता डायरेक्ट 31 डिसेंबरला 11 वाजतापासून नोव्हेंबरच्या हप्त्याला अचानकपणे सुरुवात झाली आणि लाडक्या बहिणींचा आनंद हा गगनात मावेनासा झाला। 11 वाजतापासून ते संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत उशिरापर्यंत वितरण सुरू होतं। लाखो बहिणींपर्यंत या वितरणाचा लाभ एका दिवशी झाला। त्यानंतर अचानकपणे काय झालं काही कळायला मार्ग नाही। अचानकपणे 1 जानेवारी 2 जानेवारी आणि 3 जानेवारी पर्यंत वितरण अचानकपणे थांबलेलं आहे। काही महिलांना थोडक्या प्रमाणात वितरण झाल्याची माहिती सुद्धा येत आहे, पण लाखो महिला लाडकी बहीण योजनेच्या 17व्या हप्त्याची वाट पाहत आहे। अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही। रोज प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट मध्ये लाखो लाडक्या बहिणी या कमेंट करून विचारत आहे की आम्हाला हप्ता का आलेला नाही, आम्हाला 1500 रुपये आलेले नाही, आम्ही लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालो आहोत काय, लाडकी बहीण योजनेचं वितरण हे कधीपासून सुरू होणार। त्यापैकी काही लाडक्या बहिणींचे कमेंट्स आपण समोर व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणारच आहोत। बऱ्याच लाडक्या बहिणींनी कमेंट केलेले आहेत की आम्हाला हप्ता आलेला नाही, लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्हाला कधी मिळणार। तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, कारण असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। नमस्कार, मी भाऊसाहेब गोळे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, 31 डिसेंबरला लाडकी बहीण योजनेच्या 17व्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झाली। लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे आले, पण त्यानंतर लाडक्या ताईंनो अचानकपणे 1 जानेवारी 2 जानेवारी 3 जानेवारी 3 दिवस लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागत आहे, तरी सुद्धा हप्ता वितरण झालेलं नाही। बऱ्याच लाडक्या बहिणी, काही लाडक्या बहिणींना अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे की काही कमी प्रमाणात या 3 दिवसात सुद्धा वितरण झालं, पण लाखो बहिणी लाडकी बहीण योजनेच्या 17व्या हप्त्याची वाट पाहत आहे। त्यांना असं वाटत आहे की आपण लाडकी बहीण योजनेतून आता अपात्र झालो की काय। तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही कारणास्तव तांत्रिक अडचणीमुळे तुमचं जे वितरण आहे ते लांबणीवर गेलेलं आहे, पण तुम्ही स्वतःला अपात्र झालं असं गृहीत धरू नका। तुमचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे 1500 रुपये तो तुमच्या खात्यावर कधीही येऊ शकते, पण अजूनपर्यंत या संदर्भात राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी कसल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो 3 दिवस का थांबलेला आहे। नेहमीप्रमाणे आपण जसं पाहत आलो की हप्ता वितरणाला सुरुवात झाल्याच्या 3 दिवसात किंवा 4 दिवसात सर्व लाडक्या बहिणींना या पैशाचं वितरण अगदी वेळेवर 3 दिवसात होत असते, पण यावेळेस काही वेगळंच झालेलं आहे लाडक्या ताईंनो। आज वितरणाला सुरुवात होऊन 4 दिवस झालेले आहे, पण सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे मिळालेले नाही। काही जिल्ह्यात काही प्रमाणात वितरण झाल्याची माहिती समोर आलेली आहे। तुमच्या खात्यावर नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे का, तुम्हाला 1500 रुपये आलेले आहे का, मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे। त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींनी मला ऑक्टोबरचा लाभ तुम्हाला जमा झालेला आहे का हे सुद्धा सांगायचं आहे, कारण लाडक्या ताईंनो मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांना ऑक्टोबरचा लाभ मिळाला होता त्या सर्वच महिलांना नोव्हेंबरचा लाभ सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही, कारण लाडक्या ताईंनो नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसी ची गरज नाही। काही लाडक्या बहिणी अशा म्हणत आहे की आम्ही केवायसी सुद्धा केलेली आहे, आमच्या कुटुंबात 1 विवाहित आणि 1 अविवाहित आहे, आमचं उत्पन्न सुद्धा 2.5 लाखापेक्षा कमी आहे, आमच्या कुटुंबात कुणी सरकारी कर्मचारी नाही, तर आम्हाला लाभ का मिळालेला नाही, आम्ही केवायसी सुद्धा केलेली आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्ही काळजी करू नका, 1-2 दिवस थांबा। या 2 दिवसात तुमच्याकडे सर्व माहिती उपलब्ध होणार आहे, किंवा या 2 दिवसात अचानकपणे जसा 31 डिसेंबरला अचानकपणे कसलीही पूर्वसूचना न देता लाभ सुरू झाला होता, त्याचप्रमाणे आज सुद्धा तुमचं जे रखडलेलं वितरण आहे ते सुरू होऊ शकते।
आणि तुमच्या खात्यावर कधी पण पैसे जमा होऊ शकते. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही केवायसी केलेली असो किंवा नसो, तुम्ही नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी 100% पात्र आहात. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोनही हप्ते तुम्हाला केवायसी न करता जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण त्यानंतर 1 जानेवारी पासून समोर तुम्हाला केवायसी जर केलेली असेल तरच तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार आहात. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही चिंता करू नका. या संदर्भातली माहिती आम्ही आमच्या लेवलवर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही प्रयत्नशील आहोत की तुमच्यापर्यंत खरी माहिती 100% तुमच्या मनाला समाधान होईल अशी माहिती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतच आहोत. आणि या संदर्भातली जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल तुमच्यापर्यंत सर्वप्रथम आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या चॅनलवर 100% अपडेट राहा. प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि आपल्या चॅनलवर भरोसा करा. जय महाराष्ट्र.